वृश्चिक राशीच्या जातकांनो, 31 जानेवारीच्या त्या भीषण मध्यरात्रीपासून अंतराळात अशा काही हालचाली होत आहेत ज्याची कल्पना कोणत्याही सामान्य मानवाला येणार नाही. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा आता शनीच्या कठोर छायेखाली येत असून विशाखा नक्षत्रात होणारा हा बदल एका महायुद्धाची नांदी आहे. ज्या शांततेत तुम्ही हा श्वास घेत आहात ती केवळ एक भ्रम आहे की महाकालीच्या आगमनापूर्वीची स्तब्धता? ग्रहांची ही चक्रव्यूह रचना सांगतेय की तुमच्या आयुष्यातील सर्वात खोलवर गाडलेली आणि काळजाचा थरकाप उडवणारी रहस्ये आता एकामागून एक बाहेर येणार आहेत. नियतीचा हा खेळ इतका क्रूर आणि अनपेक्षित असेल की समोर येणारं सत्य पचवणं तुमच्यासाठी अशक्य होऊन बसेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी स्वतःला निखाऱ्यावरून चालवलं, त्यांच्यात संशयास्पद हालचाली आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे कट आता उघड होणार आहेत. तुमच्या नशिबाच्या रेषा अचानक का बदलत आहेत? तुमच्या पाठीमागे नक्की कोणतं षडयंत्र शिजतंय? ही केवळ भविष्यवाणी नाही, तर साक्षात शनिदेवाचा तुमच्यासाठी असलेला इशारा आहे. मंगळाची आक्रमकता आणि शनीचा अंगावर येणारा जबरदस्त दबाव तुम्हाला अशा एका वळणावर नेऊन ठेवेल जिथे प्रत्येक पाऊल भीती आणि उत्कंठा वाढवणारा असेल. तुमच्या अत्यंत जवळच्याच कोणातरी व्यक्तीचा असा एक भयानक चेहरा समोर येईल जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारे 5 दिवस तुमच्यासाठी केवळ घटनांचे नसून अस्तित्वाच्या लढाईचे असणार आहेत. पण घाबरू नका, कारण या महायुद्धाच्या रणधुमाळीत तुमच्या पाठीशी साक्षात महाकालीचा खड्ग आणि शनिदेवाचा न्यायदंड उभा आहे. शत्रूंचे वार आता गुप्त राहणार नाहीत आणि तुमच्या विरुद्ध रचलेले कारस्थान त्यांच्यावरच उलटणार आहे. पण प्रश्न हा आहे की तुम्ही या हादरवून टाकणाऱ्या सत्याचा सामना करायला तयार आहात का? की या अनपेक्षित धक्क्याने तुम्ही पूर्णपणे कोलमडून जाल? गुरुजींनी सांगितलेला काळजाचा ठोका चुकवणारा हा उलगडा आणि त्या 8 महत्त्वाच्या भविष्यवाण्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जे आज काळोखात लपलेलं आहे ते उद्या तुमच्या नशिबाचा फैसला करणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जानेवारी 31 ते 2 फेब्रुवारी या कालावधीत तुमच्या सभोवतालचं वातावरण अचानक जड होऊ लागेल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीवर महाकालीचा विशेष प्रभाव पडत असून ती तुमच्या आयुष्यातील विषारी माणसांचा नायनाट करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे हित बाजूला सारले, त्यांच्याच मनात तुमच्याबद्दल नक्की काय चाललंय याचा एक भयानक पुरावा तुमच्या समोर येईल. हा उलगडा एखाद्या अपघातासारखा असेल. कदाचित एखादा जुना मेसेज, कोणाकडून तरी नकळत मिळालेली माहिती किंवा एखादा संशयास्पद फोन कॉल तुमच्यासमोर सत्याचा असा आरसा धरेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या भावनांची परीक्षा घेणारा आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने, मग तो तुमचा मित्र असो, नातेवाईक असो किंवा तुमचा जोडीदार, तुमच्या पाठीमागे जे जाळं विणलं होतं ते आता महाकालीच्या एका प्रहाराने छिन्नविच्छिन्न होणार आहे. ज्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला आजवर निरागस वाटत होता, त्याच व्यक्तीचा क्रूर आणि स्वार्थी अवतार पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुम्हाला असं वाटेल की तुमचं जगच उद्ध्वस्त झालंय, पण गुरुजी सांगतात की हे सत्य समोर येणं तुमच्यासाठी अनिवार्य होतं. आई कालीने हा प्रहार तुमच्या शत्रूवर केला आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील गद्दारीची घाण कायमची साफ होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा उलगडा होताना मनात भीती किंवा राग येणं स्वाभाविक आहे, पण हाच तो क्षण आहे जिथे तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे. लक्षात ठेवा, हा विनाशाचा नाही तर शुद्धीकरणाचा काळ आहे. ज्या खोट्या मुखवट्यांनी तुम्हाला आजवर अंधारात ठेवलं त्यांना शनिदेव आता न्यायाच्या तराजूत तोलणार आहेत. या 3 दिवसांसमोर येणारं सत्य तुम्हाला सुरुवातीला हादरवून सोडेल. तुमचं मन सुन्न होईल, पण त्यातूनच तुम्हाला एक प्रकारचं अजब सामर्थ्य प्राप्त होईल. हा व्हिडिओ पुढे पाहत राहा, कारण या सत्याच्या उलगड्यानंतर शत्रूंचा डाव तुमच्यावरच उलटण्यासाठी नशीब कोणती खेळी खेळणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान नशिबाचं चक्र अशा वेगाने फिरेल की तुमच्या विरोधात कारस्थान रचणाऱ्यांची झोप उडणार आहे. गुरुजी सांगतात की शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत आणि आता त्यांनी तुमची बाजू घेण्याचे ठरवले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते, तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते किंवा तुमच्या कामात अडथळे आणत होते, त्यांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. ग्रहांची अशी काही दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे की तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी जो खड्डा खणला होता त्याच खड्ड्यात ते स्वतः तोंडघशी पडणार आहेत. हा शनिदेवाचा असा न्याय असेल की शत्रूचा वार होण्यापूर्वीच त्याचा विनाश निश्चित होईल.
वृश्चिक राशीच्या जातकांनो, कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही छुप्या हालचाली सुरू होत्या. काही लोक गोड बोलून तुमच्या पाठीमागे विष पेरण्याचं काम करत होते. मात्र या 3 दिवसांत शनिदेवाचा दंड असा काही फिरेल की हे लोक स्वतःच्या जाळ्यात अडकतील. ज्या पुराव्यांच्या आधारे ते तुम्हाला बदनाम करू पाहत होते, तेच पुरावे आता त्यांच्याच विरुद्ध वापरले जातील. तुमच्यावर झालेले सर्व खोटे आरोप धुवून निघतील आणि तुमची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा एकदा सन्मानाने आणि दुप्पट ताकदीने लोकांसमोर येईल. शत्रूंचा पराभव पाहून तुम्हाला केवळ समाधान मिळणार नाही, तर ईश्वरी न्यायावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही वेळ घाबरून जाण्याची नाही, तर शांत राहून नियतीचा हा खेळ पाहण्याची आहे. शनिदेवाच्या या न्यायामुळे जे लोक तुमच्या विरोधात होते, तेच आता तुमच्यासमोर बचावात्मक भूमिकेत येतील. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती पाहून तुम्हाला समजेल की सत्याचा विजय कसा होतो. शत्रूंचे वार आता बोथट झाले आहेत आणि त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले आहेत. पण सावध राहा, हा केवळ शत्रूंचा शेवट नाही, तर तुमच्या विजयाचीही केवळ सुरुवात आहे. यानंतर तुमच्या आयुष्यात जो अचानक धनलाभ होणार आहे, तो पाहून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. नशिबाचा तो चमत्कार नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे नक्की पाहत राहा. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आर्थिक विवंचनेच्या ज्या चक्रव्यूहात तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अडकले होता, त्यातून बाहेर पडण्याची वेळ आता आली आहे. 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान तुमच्या कुंडलीत एक अत्यंत दुर्मिळ अमृतयोग तयार होत आहे. गुरुजींच्या मते हा काळ तुमच्यासाठी एखाद्या मिरॅकलपेक्षा कमी नसेल. महाकालीच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचे आणि अडथळ्यांचे पडदे फाटणार आहेत. ज्या पैशांची तुम्ही आशा सोडून दिली होती, जे पैसे कोणीतरी बुडवले होते किंवा जुन्या थकबाकीमुळे तुमची कामं रखडली होती, तो पैसा अचानक आणि अनपेक्षित मार्गाने तुमच्या दारी येईल. हा धनलाभ केवळ योगायोग नसून तुमच्या कष्टांना मिळालेली ही ईश्वरी पावती असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर किंवा घरामध्ये पैशांमुळे होणारे वाद आता संपणार आहेत. शनिदेवाच्या न्यायदंडाने तुमची अडकलेली संपत्ती मुक्त केली आहे. एखादी मोठी आर्थिक संधी किंवा वडिलोपार्जित मालमत्तेचा रखडलेला निकाल तुमच्या बाजूने लागेल. हा पैसा अशावेळी तुमच्या हातात येईल जेव्हा तुम्हाला त्याची नितांत गरज असेल. यामुळे तुमची केवळ आर्थिक स्थितीच सुधारणार नाही, तर तुमच्या मनावर असलेला एक मोठा ताण कायमचा हलका होईल. हा गुप्त धनयोग तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचणारा ठरेल, ज्यामुळे तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल टाकाल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा धनलाभ होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा तुमच्या संयमाचे फळ आहे. शत्रूंनी तुमचे मार्ग रोखले होते, पण नशिबाने तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडला आहे. अचानक येणारा हा पैसा पाहून तुमचे डोळे विस्फारतील आणि तुमचे विरोधक जळून खाक होतील. पण हा केवळ पैशांचा खेळ नाही, तर या आर्थिक सुबत्तेनंतर तुमच्या मनातील मानसिक वादळ कसं शांत होणार आहे आणि तुम्हाला कोणती नवी दिशा मिळणार आहे, हे जाणून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. त्या गूढ शांततेचा उलगडा पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे माझ्यासोबत राहा, कारण नशिबाचा पुढचा टप्पा अधिक थरारक असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक रात्री तुम्ही डोळ्यात पाणी आणि मनात विचारांचं काहूर घेऊन काढले आहेत. पण 3 फेब्रुवारीनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी गूढ शांतता प्रस्थापित होणार आहे, जी तुम्हाला एखाद्या दैवी साक्षात्कारापेक्षा कमी वाटणार नाही. गुरुजींच्या मते शनिदेवाची साडेसाती किंवा ग्रहांची वक्रदृष्टी आता तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला अंतर्बाह्य शुद्ध करण्यासाठी कार्य करत आहे. तुमच्या मनावर जे नैराश्याचं मळब दाटलं होतं, ते महाकालीच्या एका दिव्य प्रकाशाने नष्ट होणार आहे. तुम्हाला अचानक असं जाणवेल की ज्या गोष्टींची तुम्ही भीती बाळगत होता, त्या आता तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनातून काही स्पष्ट संकेत मिळायला सुरुवात होईल. कदाचित ध्यानामध्ये किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला असे काही दृष्टांत होतील, जे तुमच्या भविष्यातील मार्गाचं दर्शन घडवतील. ही केवळ तुमची कल्पनाशक्ती नाही, तर साक्षात ईश्वरी शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. तुमच्या स्वभावातील चिडचिड आणि अस्वस्थता जाऊन तिथे एक अफाट संयम निर्माण होईल. तुम्ही अशा काही धाडसी निर्णयाप्रत पोचाल जे घेण्याची तुमची आजवर हिंमत झाली नव्हती. हे मानसिक परिवर्तन तुम्हाला इतकं शक्तिशाली बनवेल की जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला पराभूत करू शकणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही शांती म्हणजे वादळापूर्वीची शांतता नसून एका नव्या आणि यशस्वी आयुष्याची नांदी आहे. तुम्हाला स्पष्टपणे उमजेल की तुमच्या आयुष्यातील कोणती माणसं खरी आहेत आणि कोणत्या गोष्टींचा त्याग करणं तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.
जेव्हा मन शांत होतं तेव्हाच नियतीचे खरे संकेत मिळतात. हा दैवी साक्षात्कार तुम्हाला अशा एका वळणावर नेईल जिथे तुमचे कौटुंबिक कलह आणि नात्यांमधील गुंता सुटायला सुरुवात होईल. पण घरामध्ये नक्की कोणता सत्य उलगडा होणार आहे आणि तुमच्या रक्ताच्या नात्यांमध्ये कोणती मोठी उलथापालथ घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या घराच्या 4 भिंतींच्या आड गेल्या अनेक दिवसांपासून एक अस्वस्थता धुमसत होती. घरातील वातावरण काहीसं जड झालं होतं आणि नात्यांमध्ये एक प्रकारची अदृश्य दरी निर्माण झाली होती. पण 4 किंवा 5 फेब्रुवारीला शनिदेवाच्या साक्षीने घरातील हा कोंडमारा फुटणार आहे. गुरुजींच्या मते ही वेळ सत्याचा सामना करण्याची आहे. घरामध्ये अशी काही परिस्थिती निर्माण होईल की जे विषय आजवर सोयीस्करपणे टाळले जात होते ते अचानक ऐरणीवर येतील. सुरुवातीला कदाचित वादाची ठिणगी पडेल, जुन्या जखमा पुन्हा ओल्या होतील आणि आरोप प्रत्यारोप होतील. पण लक्षात ठेवा, हे दुःख देण्यासाठी नाही तर नात्यातील साचलेली घाण साफ करण्यासाठी घडत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या वादाच्या केंद्रस्थानी असा एक उलगडा होईल जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवून टाकेल. कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचा असा काही छुपा हेतू किंवा त्यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलेली एखादी मोठी गोष्ट प्रकाशात येईल, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. पण याच वेळी शनिदेव तुम्हाला तो संयम देतील, ज्यामुळे तुम्ही वाकयुद्धात न पडता सत्याची बाजू खंबीरपणे मांडाल. महाकालीच्या कृपेने घरामध्ये चाललेलं राजकारण आणि एकमेकांविरुद्ध रचले गेलेले गैरसमजाचे जाळे कायमचे नष्ट होईल. या प्रक्रियेतून जे बाहेर येईल ते अत्यंत शुद्ध असेल आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने तुमच्या घरामध्ये शांततेचा पाया रचला जाईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा कलह संपल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची मुक्ती जाणवेल. घरातील जी माणसं तुमच्याबद्दल गैरसमज करून वागत होती त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होऊन ते तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हे केवळ एक भांडण मिटणं नसून तुमच्या रक्ताच्या नात्यांमधील सत्याचा विजय आहे. शनिदेवाचा न्यायदंडाने खोटेपणा गाडला जाईल आणि घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होईल. पण हा विजय केवळ घरापुरता मर्यादित नाही. या कौटुंबिक वादळानंतर तुमच्या करिअरमध्ये असा कोणता मोठा बदल होणार आहे जो तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. हे शेवटचं गुपित जाणून घेतल्याशिवाय हा व्हिडिओ सोडू नका, कारण तिथेच तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली दडली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या 5 दिवसांच्या कालखंडात ग्रहांची प्रतिकूलता टाळण्यासाठी आणि महाकाली शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुजींनी काही प्राचीन आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. 31 जानेवारीच्या संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होईल तेव्हा घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा, तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 काळे मिरे टाका. हा दिवा महाकालीच्या नावाने लावून ओं क्रीं काल्यै नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंनी केलेल्या करणी बाधेचा प्रभाव समूळ नष्ट करेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, शनिदेवाच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि न्यायाचा कौल आपल्या बाजूने लागावा यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घाला. यावेळी शनी चालिसा किंवा ओं प्रां प्रीं प्रौं सह शनैश्चराय नमः या बीजमंत्राचा जप करणं तुमच्यासाठी सुरक्षेचं कवच ठरेल. जर तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तर काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला अन्नाचा घास द्या. हा प्राचीन धार्मिक तोडगा केवळ उपाय नसून तुमच्या कर्मातील दोष दूर करण्याचा मार्ग आहे, ज्यामुळे येणारे धोके टळतील आणि भाग्योदय होईल. तर वृश्चिक राशीच्या माझ्या सर्व भाग्यवान जातकांनो, जानेवारी 31 ते 5 फेब्रुवारी हा काळ तुमच्या धैर्याची आणि विश्वासाची परीक्षा घेणारा असणार आहे. हे बदल तुम्हाला कदाचित आज भीतीदायक किंवा अस्वस्थ करणारे वाटत असतील, पण एक गोष्ट विसरू नका, जेव्हा महाकाली खड्ग हाती घेते तेव्हा ती केवळ विनाशासाठी नाही तर तुमच्या मार्गातील अन्यायाचा आणि असत्याचा अंत करण्यासाठी येते. शनिदेवाचा न्यायदंड जेव्हा फिरतो तेव्हा तो निष्पापांना अभय आणि गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठीच असतो. तुमच्या आयुष्यातील खोटे चेहरे गळून पडणं हे तुमच्या भविष्यातील प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. नियती तुम्हाला या 5 दिवसात अशा आरशासमोर उभं करणार आहे जिथे तुम्हाला स्वतःचं खरं सामर्थ्य कळेल. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला ती जिद्द देईल, शनिदेव तुम्हाला तो संयम देतील आणि आई महाकाली तुम्हाला ते संरक्षण देईल ज्याच्या बळावर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करून विजयी व्हाल. शत्रूंचे वार आता बोथट झाले आहेत, आर्थिक विवंचना संपत आली आहे आणि सत्याचा विजय निश्चित झाला आहे. हा काळ केवळ तुमच्या परिवर्तनाचा नाही तर तुमच्या पुनर्जन्माचा आहे. गुरुजींच्या या शब्दांवर विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने या काळाला सामोरे जा. लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी ईश्वर असतो
त्याचा कोणीही बालबाका करू शकत नाही. काळजाचा ठोका चुकवणारा हा उलगडा तुमच्या आयुष्यात नवी पहाट घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भविष्यातील अशाच सखोल, सत्य आणि थरारक भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या उत्तम भक्तिभावना या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची चेतावणी तुमच्याकडून मिस होणार नाही. जाता जाता तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय महाकाली किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची सर्व संकट दूर होऊन तुम्हाला अखंड सुख समृद्धी लाभो. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद आणि शुभ भविष्य.